नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि राखाडी रंग आहे आजचा। तर आपण राखाडी रंगाची रेसिपी बनवणार आहोत। कोणताही फूड कलर यूज न करता नैसर्गिकरित्या आपण पदार्थाला राखाडी कलर आणणार आहोत। तर तो पदार्थ काय आहे चला पाहूया। तर राखाडी रंग आणण्यासाठी मी इथे काही काळी मनुके आणि काजू घेतलेले आहेत। कलरचा बेसिक नियम असा आहे की काळा रंग आणि पांढरा रंग मिक्स केल्यानंतर राखाडी कलर तयार होतो। तर तीच गोष्ट लक्षात घेऊन मी या दोन गोष्टींची निवड केलेली आहे। या गोष्टींचं प्रमाण मी अगदी सेम घेतलेलं आहे। ते आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। मी एक छोट्या साईजचं मिक्सरचं जार घेतलेलं आहे। त्यामध्ये मी हे काळे मनुका आणि जे आपण काजू घेतले ते ट्रान्सफर करते। काळ्या मनुकांना बारीक बारीक बिया असतात, तर त्या बियांसकट आपल्याला हे मिक्सचर ग्राइंड करून घ्यायचे। तर मिक्सर चालू बंद करत आपल्याला 1 मिनिटभर हे मिश्रण वाटून घ्यायचे। व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। तर बघा मी जवळून दाखवते, मस्त एकजीव झाला आणि त्याला छान असा कलरही आलेला आहे। तर हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते, ते आपण नंतर वापरायचे। तर व्यवस्थित झाकून मी बाजूला करून ठेवते। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर मी इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत काही, आणि काही बदाम घेतलेले आहेत। हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या जागी अजून हे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर हे जे आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे आणि सोबतच 1 चमचाभर मध मी घातलेला आहे। तर मधामुळे व्यवस्थित त्याला बाइंडिंग मिळतं आणि आपली रेसिपीसुद्धा हेल्दी तयार होते। तर 1 चमचाभर मधामध्येच आपली जी ड्रायफ्रूट्स होते ते व्यवस्थित कोट झालेले आहेत। ते मी बाजूला करून ठेवते आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर मी एक छोटी कढई घेतलेली आहे आणि गॅस लावत आहे मी। तर बारीक गॅस करून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण जर मोठा गॅस आपण ठेवला तर आपली जे मिक्सचर आहे ते पटकन जळू शकतं, कारण ते ड्राय आहे। आणि जर समजा जळलं तर आपली रेसिपी बिघडू शकते, कारण पूर्ण रेसिपीला असा जळका स्मेल येतो आणि चव पूर्ण बदलून जाते। तर ह्या गोष्टी सांभाळून करायच्या। तर 1 चमचाभर तूप मी कढईत घातलेलं आहे, ते चांगलं वितळून घ्यायचं आणि मगच आपल्याला हे मिश्रण कढईमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। तर एकदा मिश्रण कढईमध्ये गेल्यानंतर त्याला अजिबात सोडायचं नाही, एकसारखं हलवत राहायचं आहे। आणि मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर घातलेली आहे, कारण काळ्या मनुकांना आपला स्वतःचा गोडवा असतो। काजूला गोडवा नसल्यामुळे मी काजूसाठी 1 चमचाभर साखर घातलेली आहे याच्यात। तर ती साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। बघा साखर छान विरघळली आहे। तर मी हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला खूप शिजवावं लागत नाही, कारण ते ऑलरेडीच खूप ड्राय होतं। तर हे जे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे ते व्यवस्थित पसरवून गार व्हायला ठेवून देऊयात। तर एक अर्ध्या तासाने मी चेक केलं तर ते मस्त 100% गार झालं होतं, कारण आपल्याला पूर्ण गार करूनच हे मिश्रण पुढे वापरायचं आहे। तर हा एक माझ्याकडे प्लास्टिकचा छान कप होता, त्याच्यामध्ये मी हे डेझर्ट डेकोरेट करणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी ते कसं करते। तर सगळ्यात खालची लेयर आहे त्यामध्ये जे आपण मिश्रण तुपामध्ये भाजून घेतलं होतं त्याची एक लेयर तयार करणार आहोत। तर 2-4 चमचे मिश्रण खाली घालून आपण त्याला व्यवस्थित तापून इव्हनली स्प्रेड करायचं आहे। बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, कॉर्नर ही व्यवस्थित दाबायचे आहेत आणि एकसारखं स्प्रेड करायचं आहे, कारण बाहेरून लेयर दिसताना व्यवस्थित दिसली पाहिजे, तरच मग ते छान दिसतं। तर दाबून दाबून मी एक व्यवस्थित लेयर तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण मधामध्ये कोट करून घेतले होते त्याची लेयर तयार करते। तर सगळे ड्रायफ्रूट्स मी इथे एकाच वेळी वापरते, कारण मला याची एकच लेयर हवी आहे, म्हणजे 2 लेयरच्या मध्येही 1 लेयर, अशी एकूण 3 लेयरचं डेझर्ट मी इथे तयार करणार आहे। तर संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी एकाच लेयरला वापरले, तेही इव्हनली स्प्रेड करून घेऊन त्याच्यावर 1 चमचाभर डेसिकेटेड कोकोनट आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे। आणि मग नंतर वरती पूर्ण तो जेवढा कप आहे तो भरेपर्यंत आपल्याला ते मिश्रण, काजूचं आणि मनुकाचं मिश्रण आपल्याला दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। एकसारखं दिसलं पाहिजे। बघा मी दाखवते,
चमच्याच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित त्याला दाबून घ्या. आणि मी ह्याला थोडं डेसिकेटेड कोकोनट आणि रोज पेटलनी गार्निश केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने गार्निश करू शकता. तर बघा आपल्या डेझर्टला नॅचरली ग्रे कलर आलेला आहे. हा थोडा डार्क कलर आलेला आहे. तुम्हाला जर फेंट कलर हवा आहे तर तुम्ही मनुक्याचं प्रमाण कमी आणि काजूचं प्रमाण जास्त घेतलं तर व्यवस्थित तुम्हाला फेंट कलर भेटून जाईल. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. कमेंट करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.